कुठ चालल्या हो बापा? नाही कुठ चालल्या म्हटलं? कुठं नाही हो माय गंगाबाई, इकडे चाललो होतो. काय म्हणते तब्येत गिब्येत कशी आहे आता? बरी आहे ना माय तब्येत? त्याचं करावं भलं तू म्हणते आपलंच खरं. ते पोट्टी माया सुरावर बसली ना माय शेवटी. माया पोरीले एवढी 4-5 दिवस तकलीफ झाली, मी नव्हती तर. का व तुमचं एवढं केलं मी न, सर्वेच्या मदतीत मी धावली. रश्मी, त्या पोरीले किती वेळा मदत केली, तुला किती वेळा मदत केली. माई पोरगी आली तर 4 दिवस तुम्हाला तुमच्या घरी नाही ठेवता आली. माई पोरगी 4 दिवस तुमच्या घरी नाही बसली. एवढं मी तुमचं केलं, एवढं काय वाईट केलं होतं का मी तुमचं काही? अमाय आम्ही काय नाही म्हटलं काय बापा? आल्याबरोबर ती पोरगी तर पहिले शांताबाईच्याच घरी गेली. तिथून मग ते माया घरी आली. माया घरून मग पार्वतीच्या घरी गेली का नाही गेली मला माहित नाही बाई. आम्ही राय केलं. शांताबाईच्या घरी तिने बॅग ठेवली. शांताबाईच्या घरी बॅग ठेवल्यावर मग ती लागेच तर कमलाच्या घरी गेली. कमलाच्या घरी गेली तर ती तिथंच टिकली, तिथून आली नाही ते. आणि बॅगही घेऊन गेली. आम्ही तिला किती वेळा राय म्हटलं. जर कोणी रात नाही म्हटलं तर त्याला काय बांधून ठेवणार आहे काय? सांग बरं गंगाबाई. माय बाई रश्मी, तुम्हाला आता बांधून ठेवणार आहे काय? असं ठेवणार आहे का तसं ठेवणार आहे का सांगून राहिला का हो माय? ते पोट्टी तर गेलीच व माय. ज्याचं करा भलं तू म्हणते आपलंच खरं माय. तुम्हाला आपलं समजलं पण तुम्ही माय परक्यास निघाल्या व शेवटी परक्या निघाले. माय लेकरू आलं एवढ्या दिवसाचा, त्याला मायेची ममता नाही देता आली तुम्हाला. नाही तर अगदी भल्ले पाजर पाळाले. मला भल्ला बेकार वाटलंय. माया पुरीने जराशी तुमच्याबद्दल चांगलं नाही सांगितलं, चांगलं सांगाले. जे माय दुश्मन होते ते चांगले झाले आणि जे चांगले झाले ते दुश्मन झाले. काय गोट करतं माय गंगा? तुले वाटते का हो माय आम्ही असं करण म्हणून? मी सांगू काय गंगा, तुले राग येन. तुझी पोरगी चांगली नाहीये. हे जे आली ना तुझी पोरगी, पोटची पोरगी दिव्या, मी तोंडावर सांगतो तुले हे पोरगी तुझी भांडण लावी आहे. हे जर भांडण लावी नसती तर आज कोमल इथं असती. आणि त्या काय सांगते व त्याच पाहायला गेल्या कोमलवर त्यानं काय अत्याचार केला, काय नाही केला. आणि त्या सांगून राहिल्या कोमलनं कोर्ट मॅरेज केलं, असं केलं आणि तसं केलं. तुला डोळ्यानं पाहिलं काय? नाही डोळ्यानं पाहिलं काय म्हटलं? आणि तुला आलेल्या 2 दिवसाच्या पोरीवर एवढा विश्वास दाखवून दिला एका दमानं. आणि ते वर्षभरापासून पोरगी त्या सोबत राहून राहिली. तिची तुला आदत माहित आहे, तिच्या सगळ्या गोष्टी तुला माहित आहे. आणि तुला कसं काय कबूल केलं का हो बा ते पयालीच म्हणून? शेवटी आपलं वय तर आपलं वय, लोकांचं वय तर लोकांचं वय, सावत्र वय तर सावत्र वय. शेवटी तुला तिथं परकेपणा दाखवूनच दिला ना. अव त्या शेण खात असन, तू शेण खात काय गंगा? नाही तू शेण खात काय हे सांग मले. मग गंगाबाई, आज ती कोमल होती आणि तू जर दिव्या तिथं असती तर तुला असंच केलं असतं काय? नाही असंच केलं असतं काय? आता त्या पोट्टीले ह्या तिथं टाकून आल्या. ती बिचारी कशी असन काय असन याचा कोणी विचार केला काय? तिनं ते हा अनुषंगानच म्हणजे काय तुले पाय बाई गंगा, तुले पटून राहिलं नाही तर आमचं बोलणं तुले खराब वाटन बापा. काय खराब वाटायचं राहिलं हो माय? त्या पोट्टीनं तिकडे एवढा काय धंदा केला, काय धंदे केले त्या पोट्टीनं. माय तोंडाले काय लावलं, काय बसलं, साऱ्या गावात माई बंद करून टाकली. मायनस नेलं तिकडे आणि लग्न करून दिलं. इथून पोरगी पळून जाणार होती म्हणून, माय तशी होती म्हणून पोरगी तशी निघाली. माय नाव तिने एवढं बेकार केलं. माय पोरीचं नाव बेकार करून राहिलं तुम्ही. भांडणारी पोरगी आहे म्हणते माईवाली. आता आता आली हो माय ते ह्या गावात 2-3 दिवसही बरोबर नाही झाले. त्यातही माझ्या पहिला दिवस आहे तिच्यासोबत भेटत तुम्ही म्हणून राहिले का ते माई पोरगी भांडण लावी आहे? शांताबाई, तुझी पोरगी एवढी असून व मी कधी तोंडावर म्हणत नाही तुले. आम्ही विचारच करतो माय का तिची पोरगी काय ना आपली पोरगी काय सारखीच आहे. आणि तुला भळा बाई तोंडावर बोलू नाही दिलं माय शांताबाई. विचारही नाही केला हो माय बोलायच्या वेळेस. खरंच ना बाई शांताबाई, तुम्ही बाई परक्याच आहे हो माय शेवटी. काय गंगाबाई, आम्ही तुला समजूनच सांगून राहिलो तरी तू समजूनच नाही राहिली. तू उलटी आमच्यावर शिरजोर होऊन राहिली बापा. माय गंगा समजो बापा. तू या पोरीच्या आहे ना, तुझा दिमाग जरासा घुमला माय. जशी होती तशी होय तू. तुला सांगून राहिली मी, पोटची पोरगी वय विश्वास ठेवा लागते. तसंच शांताबाई सोबत झालं होतं, पण शांताबाईनं तिची चूक सुधरवली. गंगा आता वेळ गेलेली नाही आहे. त्या पोरीला सुधरवती. पोरगी शिकली जरूर असेल, ते उद्या नोकरीवर लागली पाहिजे. आम्ही तिच्याबद्दल चांगलेच विचार ठेवतो, पण त्या पोरीवर संस्कार चांगले ठेव. नाहीतर आज जे कोमलवर बोट उचलत आहेत हे सगळे जण, त्याच्यानंतर तू पण तसंच बोट उद्या त्या पोरीवर उचलल्या जाणार व बापा. आज ते पोरगी आहे, उद्या तुही पोरगी राहीन, परवा माई पोरगी राहीन. जमाना वया जमाना. अरे लेकीले जगू द्या. पोरी शिकवा, पोरी घडवा. चूल आणि मूल नाही राहिला आजकाल. चूल आणि मूल राहिली असती तर काय एवढ्या दूर जाऊन तिने दिवा लावला असता माय. तुम्ही काय सांगता व? तुम्ही तसेच पाजर पाड्या असाले. माई पोरगी काय खोटी आहे का? एवढी शिकली माई पोरगी, LLB झाली. एवढी ऍडव्होकेट होऊन राहिली तिच्या समोर आता AD लागल. एवढी माई पोरगी शिकलेली असून माई पोरगी भांडण नाही लावत. सत्यमेव जयते. माई पोरगी एवढी शिकून आली, माई पोरगी कधीच खोटं बोलू नाही शकत. तुम्ही खोटं ठरले, आज खोटं ठरलं तुम्ही. माया पोरीला 4 दिवस तुम्हाला तुमच्या घरी ठेवता नाही आलं. तुम्हाला मी एवढं माया घरी खाऊ घातलं, हे घातलं, ते घातलं. काय कमी पडलं तुम्ही मायावाला? नाही काय कमी पडलं? माई मी जर इथं नसती, मी मेली फिली असती तर माया पोरीला मरणाच्या दारात वापस जायला लागलं असतं. माई पोरगी जिथं आली तिथं माया पोरीला वापस जायला लागलं असतं, पण तुम्ही माया पोरीला जवळ नसतं केलं. शेवटी त्या पोट्टीनं एवढं काय धंदे करून तुम्ही त्या पोट्टीवर विश्वास ठेवून राहिला माय. गंगा गंगा गंगा, अव जशी गंगा वाहते ना तशीच वाय. महापूर नको आणू. त्या तिघी जणीनं तुले महापूर आणून ठेवलाय. काजल, कमला, ती पोरगी दिव्या तुले खराब वाटन तर चालते. तिघी नाही तुले भडकवलाय, त्यात तुझी पोटची पोरगी वय म्हणून ह्या सगळ्या गोष्टीवर तुला विश्वास झालाय. अजूनही तू विचार कर गंगा, विचार कर.
जशी पहिली होती तशीच बन. आम्ही खराब नाहीये. आमचे विचार काय होते, झालं काय? गंगा, आम्ही खरंच वाईट विचार नाही केला होता, तिनेही वाईट विचार नाही केला आहे. याही ना आणला नाही त्याला तिकून. काय गोष्ट करता हो, हट. मला नाही आवडले. आणि शेवटी माझ्या पोरीवरच तुम्ही बोट उचलून राहिली. माझी पोरगी एवढ्या दिवसाची आली रश्मी, त्या पिंकीवर असे बोट उचलली का अशीच म्हणशील का वा शांताबाई? ती पोरगी एवढे रंगरलिया करते तर अशीच म्हणतो काय मी? शेवटी तर तुम्ही माये म्हणजे जशी माय तशी पोरगी अशी सारखेच बोलून राहिला हो माय तुम्ही व. मला माहित नाही काय झालं ते तर. माई पोरगी चांगली आहे बस. मला जगाशी काही लेनदेन नाहीये. कोणी मला काही म्हणू, शेवटी आता माई पोरगी आहे ना मी आहे. हो, शेवटी परके तर परकेच असते. कान भरले असन, असं भरलं असन, तसं भरलं असन, काही कान गिन नाही भरले. हो. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? तर मित्रांनो, मी काल आणि परवा बघा दोन दोन एपिसोड टाकले आहे. म्हणजे दोनच पार्ट बनवले आहे, 10-10 मिनिटाचे. जास्त मिनिटाचे टाकले तर कदाचित मला असं वाटते पाहत नाही सध्या तरी. तर मी सध्या एवढेच मिनिटाचे व्हिडिओ टाकते. नंतर मग हळूहळू हळूहळू 15-20 असं टाकत जाईल. आणि तुम्हाला सांगते, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या फेसबुक पेजची आणि इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्की फॉलो करा. मी तुम्हाला सांगतो, जास्त काही इंतजार करू नका आता. उद्या झोडपतो आम्ही चांगलं तिघी चौघी धरून. काजल कमलाले पाहिजे उद्या. काव शांती, वाटलंच नाही ना माय काय कोमल सारखी पोट्टी अशी करण माय म्हणून. सांग बरं बाई, घरातल्या घरात राहणारी, 24 तास कामात राहणारी, कोणासोबत जास्त बोले नाही बापा, इतरे नाही, काही नाही, ताल नाही करे, कोणासोबत जास्त माणसासोबत बोले नाही, पोराबारासोबत याल पाळणं नाही, साधी सिंपल पोरगी, देवधार्मिक पोरगी. असं वाटलं नाही हो माय एखादं म्हण एकदम असा पाय उचलन म्हणून हो बापा. आणि ते एकदम अशा 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 परिस्थितीत. काकी, कोण म्हणते त्या पोरीनं अशा परिस्थितीत असा पाय उचलला म्हणून? असे काळे धंदे ज्या लोक अशा बातम्या पसरवते ना, तेच लोक असे काळे धंदे करते, म्हणूनच दुसऱ्यावर जुलूम लावते. त्या पोरीनं असं काहीच नाही केलाय. ह्या तिघी चौघी जणी तिथे गेलत्या ना, तर तिच्यावर यायनं जुलूम केला, अत्याचार केला. तर तू याच्यासोबत पयाली. एखादा पोरग जर तिच्या मदतीला आलं असेल, तिथे तिचा नवरा झाला, तिचा झगडा झाला काय, तो त्यानं पळून नेलं काय तिले? अरे बा, एकटी पोरगी 4 दिवसापासून भटकून राहिली, पाहून राहिली. कोणताही पोरग, कोणताही बाई मदतच करते ना का बाई? तू एकटी घुमून राहिली, कुठं घुमून राहिली, काय घुमून राहिली? कोणी मदतीचा हात देते? चांगले लोक कमीच भेटते ना. तर मग झाला काय नवरा? तो नाही झाला काय नवरा? तुमची आमची पोरगी असती तर असंच केलं असतं काय? आता हे बिना मायचं लेकरू आहे, तर तिच्यावर काही 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 म्हणजे त्या गोष्टीने काय बोलावं, माझ्याजवळ शब्दच नाही ना बाई. त्या पोरीवर काही जुलूम लावते ना माय. हे अशा बाया असते का व? सांग बरं. नाही अशा बाया असते का? माझ्या दिमागला लय खराब झालाय. त्याला सरकारने सांगा म्हणा काय झालाय, तर जाग्यावर चिरून कापतो त्याला मी आज. मग नावाची शांताबाई नाही आहे. मोठ्या सांगून राहिल्या, पहिले आपला धुवा ना म्हणा, मग लोकांचा धुवा. लोकांवर काही ना काही काही ना काही काही ना काही काही ना काही आरोप करत राहते. स्वतःची पोरगी तिकडे शेण खात गेली, तवा नाही दिसली. शेण खात झाले. माई पोरगी म्हणे आता भावाच्याच घरी गेली म्हणे. आता भाऊ लागणं पायाखाली, आता चांगला रगडते. आता तर सुधी पाहत नाही. आपलेच गुण तसे आणि लोकांवर बोट उचलते. आम्ही कोणाला नाव बोट हाडे चेडे नाही लावत बापा. आता आम्हाला त्या थांबून सांगून राहिल्या होत्या माय रंगारंगीचा, आम्हाला काही एवढा विश्वास नाही झाला. पण आता शेवटी अशी कानावर जर गोष्टी आली, आणि ते जो माणूस तिथं पाहायला गेला होता आणि त्याच्या नजरेसमोर हे सगळं घडलं, तो माणूस जर आम्हाला येऊन सांगत असेल, तर त्याच्यावर आमचा विश्वास बसणारच आहे ना. म्हणूनच आम्ही खरं आहे खोटं आहे तुमच्यासोबत ते शेअर केलं, तुम्हाला सांगितलं. आता तुम्ही बाई आता भडकूनच गेला एकदम. आता आम्हाला तुम्हीच जर प्रेमानं समजून नाही सांगितलं, तर शेवटी आम्हाला असं वाटलं ना का ह्या बातीच्या इकडून भाग घेऊन राहिल्या म्हणून. काकी, भाग्याची काहीच गोष्ट नाहीये. भाग घेतच नाही, पण दिमागच एवढा खराब झालाय काकी. तर आम्ही काय करणार आहे व? आमचे आमचे लळू 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 पहिलेच दिमाग संपून गेले, आणि आम्ही पहिलेच मनानं हलक्या झालोय. म्हणून आता आम्हाला दिमागात लोक माणसं कशी दारू पिऊन ऍटिट्यूड दाखवते, त्याच्यात जोर येते, हिंमत येते, तशीच आमच्यात एक असा शायनेपणा म्हणून, थोडासा आगाऊपणा म्हणून तेवढी आमच्यात हिंमत येते का नाही नाही हे खोटं आहे, आणि आम्ही हे खोटं आहे म्हणून सिद्ध करून दाखवू. आणि हे पुराव्यासहित आम्ही सांगतो का हे खोटं आहे, खोटं आहे, खोटं आहे. हाव, सरेली नेतो तिथं, सरेली नेतो आम्ही. जो जो बोट उचलते त्या पुरीवर. हाव, तुमची आमची असती तर असंच केलं असतं काय? काल कोळशे तिच्या तोंडात भरले होते, तेव्हापर्यंत ठीक होतं. आज ते पोरगी जर रस्त्यानं पडली असन, आणि तिच्यासोबत जर एखादा मदत करणारा माणूस असन, तर त्याला नवरा बनवून टाकान काय तुम्ही? नवरा बनवून टाकान काय? का तिने केले फोटो शेअर लग्नाचे? तर पयाली ते इथून दिसली कोणाले? का दिसली ते एखाद्या सोबत झोपतानी? नाही नाही नाही, दिमाग खराब झाला आता. हो माय, तुमची गोष्ट बरोबर आहे हो बापा. नाही नाही, कुठंच नाही चुकलं शांता, बरोबर आहे तुझे. आता मला पटलं बाई, आता मला पटलं. काजल कमलाचा जो आधीपासूनचा चाया होता, तो चाया कधीच त्याच्या रक्तातून जाणार नाही,
आणि तो छाया कधीच त्या भुलणार नाही. आणि तसाच छाया मला असं वाटते ते पोट्टी तशीच करते. आता ते पोट्टी शिकून आली म्हणते, ती पोट्टी चरली आहे. मी सांगतो ना, पाहूनच तिचे वागणूकच पाहून मी सांगतो गंगाची पोट्टी चरली आहे. जशी गंगा आहे तशी बिलकुलच नाहीये. गंगाने तिला दूर ठेवलं. हे गंगाच्या विश्वासात जरी राहिली, जरी ते पयाली नसल, पण ते आज ना उद्या पळणार आहे एवढं मला माहित आहे. गंगाच्या विरोधात ते काम करणार आहे. आजकाल तसं चालू आहे म्हणा, पण ते पोट्टी तशीच आहे. म्हणून त्या तिघीचा जोड एक झाला, मला एवढं आता समजलं. बस तर बाप्पा. आणि आम्ही आशा अशी करतो का तुम्ही जे गावातले लोक आहे एकामेकाजवळ तुम्ही आता बाईपाशी बाई सांगतेस, कुठने धंदे होतेस, आम्ही करतो तुम्ही करता. माय म्हणणं एवढंच आहे बाप्पा, का एकामेकाला समजून घ्या, समजून सांगा का नाही ते पोरगी तशी नाही ह्या यायनं असं असं केलं, असं पूर्ण गावात सांगा. कसं आहे, ते पोरगी जर उद्या वापस आली आणि तिच्या कानावर जर असे शब्द पडले तर तिच्या मनावर काय काय त्याचा परिणाम काय होईल. एखाद्या दिवशी त्या पोरीनं मरूनच गेली, अरे कोणाचं काय जाणार आहे, कोणाचं गाठोडं वाया जाणार आहे. 3 दिवस याद करांना शेवटी भुलूनच जाणार आहे ना. कोणाच्या घरी खाले नाही येत, काही नाही येत. ठीक आहे ना, गंगाच्या घरी खाल्लं तिने, काम नाही केलं काय तेवढं. गंगाले बसून ठेवेन ते काम करे, कधी म्हटलं तिनं मी माई माई बसली राहते ना, मी काम करतो म्हणून. अरे बा, कोणत्याही गोष्टीले तथ्य पाहिजे ना. कैच्या काही तर्क लावण्यात मजा नसते ना. बापा, आम्हाला कोणी विचारलं त्याला आम्ही असा असा सल्ला देऊ आणि त्यालाही सांगू आम्ही त्या समोरच्याला तुम्ही असा असा सल्ला द्या म्हणून. कोणत्याच पोरीवर हाळचळ करून बोट उचलू नका. शेवटी 4 बोट आपल्या शिकडे असते नाही काय. आज त्याच्या घरात अंधार आहे, उद्या तुमच्या घरात अंधार राहील. म्हणून कोणावरच हाड जोरीचा लावू नये. बरं पा बापा लवकर काय होते त्या पोरीचं काय नाही तर बापा. नाही नाही, एकदम एवढ्या भार नसते बापा. हो.